आहे का नाही काय माहित पण. आहे गेले आता काय असले छिनाल धंदे चालू केले काय? अय येड्या भोकाच्या, तो बाप काय खाऊन चालला होता काय माहिती? तो सारखी दलिंदर आवलात जन्माला आली. एवढं सुंदर काम करतोय, भांडे घासायचं आणि म्हणतो छिनाल धंदे. बायको नव्हती तेव्हा ठीक होतं ना. अरे आता घरात बायको असताना जर असं करतोच म्हणलं आता काय बोलू मी तुला? अरे सूर्या, बायकोचं लय दुखायला लागलंय. हा कुठं आहे तू वहिनी? ती काय तिकडे झोपली, कुठं? तिकडे माग. तिला म्हणलो तू आराम कर, मी करतो सगळे काम. हे काय आता भांडे घासला का कपडे धुवायचेत मला. सगळेच कपडे धुवायचे तो काय? आता बायकोचं दुखत म्हणल्यावर कोण करीन काम बरं? बायकोची बी सगळी कपडे? अरे सूर्य, आता बायको मै म्हणल्यावर मलाच करावं लागेल ना. गावातले लोक येते का? बाबा आता आलं लक्षात माझ्या वहिनी का आजारी पडल्या. दणका जोरात दिसतोय. उशा धू धू तो उशा दिल्या म्हणल्यावर काय निस्ता ढेंगाणा चालू आहे. बरं ऐक ना सूर्या, अजून 1-2 उशी आणून देतो वरी गुडघ्याच्या. अरे हे बघ ना, फाटायला लागल्यात राव. 100% बघ. जेव्हा तू पोटात होता ना आईच्या, तेव्हा आईनं घोडा बघितला असेल म्हणून तुझी अशी आई निजती. माय आई ना घोडा नसन बघितला बरं का, पण मी एकदा घोड्याचा कार्यक्रम बघितला होता. आणि तुला सांगतो सूर्या, तेव्हापासून माझा आत्मविश्वास असा जागा झालाय ना, मला दमच निघत नाही. मग बायको जर आजारी नसती ना, मा ढेंगाणा चालू असतो आतमध्ये. या इथं काय भांडे घाशीत बसलो असतो मी. लय बिना काय घालू, जास्त बी आत्मविश्वास जागा झाला ना, गुडघ्याच्या उशा जात्या टारा टारा फाटून. फाटू दे ना उश्या, तू आहे ना दुसरे आणून द्यायला. अरे आय गा लय बी माजल्याने करू नको. नेमकं काय काय दुखायला लागलंय त्यांचं? तू काय लहान आहे घर सूर्या, तुला कळत नाही का बाया माणसाचं काय दुखत असतं ते? भलतीच आई निजुली दिसते त्यांची. तुम्ही काय कमी आई घातली का आला मला शिकायला? तुला जशी आई घालायची ना तशी घाल. शाळेला तू वहिनीला बघून येतो मी. अरे तिकडे नक जो, ज्या रस्त्याने आलाय ना त्या रस्त्याने मागं जाय. हा झोपती तिला, दुखत आहे तिचं.